हिंदी वल्लरी तृतीय भाषा 2020 से 21 साल का 7वीं कक्षा पाठ लेसन लास्ट क्लास वी कंप्लीटेड 15th राइट। सो आज हम वी आर गोइंग टू द नेक्स्ट लेसन विच इज़ दैट कौन सा है बच्चों 16 पाठ 16 बूंद बूंद से सागर। इस कविता के कवि का नाम है केदारनाथ कोमल। बच्चों मेरा नाम अप्पा मणि NN विद्या ज्योति पाठशाला BTM लेआउट बेंगलुरु। बूंद बूंद से सागर, बूंद बूंद से सागर होते हैं ना बच्चों। जैसे इस कविता के द्वारा छात्र सीख सकते हैं कि छोटी छोटी बातों पर ध्यान देने से बड़े बड़े सार्थक काम बनते हैं, जिससे धरती पर सुख संतोष छा जाता है। मतलब इस कविता द्वारा आप छात्र लोग स्टूडेंट सीख सकते। वॉट यू लर्न मीन्स स्मॉल स्मॉल वर्ड्स, छोटी छोटी बातों पर। वेन यू आर गोइंग टू टेल अ स्मॉल स्मॉल वर्ड्स यू शुड बी वेरी केयरफुल। ध्यान देने से बड़े बड़े सार्थक काम बनते हैं। इफ यू गिव अ स्मॉल इंपॉर्टेंस टू अ स्मॉल वर्ड सो इट विल बी वेरी इफेक्ट फॉर द बिग बिग वर्क्स ऑल्सो, जिससे धरती पर सुख संतोष छा जाते हैं। ಇದರಿಂದ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಸುಖ ಸಂತೋಷ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ। ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನು ತಿಳ್ಕೊಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ಧ್ಯಾನ ವಹಿಸಬೇಕು. ಆಗ ಏನಾಗುತ್ತೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಾರ್ಥಕತೆಯ ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಆಗತ್ತೆ. ಇದರಿಂದ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಸುಖ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಕೇದಾರನಾಥ कोमल और ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। कवि परिचय नोड़ना। प्रस्तुत कविता के कवि का नाम है केदारनाथ कोमल, श्री केदारनाथ कोमल। आप हिंदी के समकालीन कवियों में प्रसिद्ध हैं। बूंद बूंद से सागर कविता आशा की किरण कविता संग्रह से ली गई है। कविता इस बूंद बूंद से सागर कविता आशा की किरण ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಸೆ ಲಿ ಗಯಿ ಹೈ। ಇದನ್ನು ಇವ ಬೂಂದ್ ಬೂಂದ್ ಸೆ ಸಾಗರ್ ಎನ್ನುವ ಕವಿತೆಯನ್ನು ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆಶಾ ಕಿ ಕಿರಣ್ ಎಂಬ ಒಂದು ಕವಿತಾ ಸಂಕಲನದಿಂದ ಇದನ್ನು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। इस कविता में देश की एकता को ध्यान में रखा गया है। ಏಕತಾ ಮೇ ಬಲ है यही कविता का आशय है। ಅಂದರೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ದೇಶದ ಯೂನಿಟಿ ಅಲ್ವಾ, ಅದರ ಮೇಲೆ ಯೂನಿಟಿ ಅಂದರೆ ಒಂದಾಗಿರುವುದು, ಒಂದೇ ಮಾತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನ ವಹಿಸಿ, ಮತ್ತು ಏಕತಾ ಮೇ ಅಂದರೆ ನಾವು ಯೂನಿಟಿ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಬಲ ಇರುತ್ತೆ, ಶಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ ನಮಗೆಲ್ವಾ, ಅದೇ ಈ ಕವಿತೆಯ ಆಶಯ। ಶಬ್ದಾರ್ಥ ನೋಡೋಣ। ಸಾಗರ್ ಸಮುದ್ರ ಓಷನ್, सूत रूई का दारा, धरती भूमि, डटे रहना अटल रहना, बूंद बूंद के सागर। हाउ इट इज लेट वी सी। बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, तन मन से तुम डटे रहो हल होंगे सभी सवाल, पैसा पैसा जोड़े तो बन जाओ धनवान, थोड़ा थोड़ा चलकर ही तो देख सकोगे हिंदुस्तान, अच्छे अच्छे काम करो और बातें प्यारी प्यारी, देश हमारा झूम उठेगा नाच उठेगी धरती सारी।
अभी बच्चों हम इस कविता के आशय देखेंगे और गायन के रूप में भी हम देख सकेंगे। बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर, बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, तन मन से तुम डटे रहो हल होंगे सभी सवाल, तन मन से तुम डटे रहो हल होंगे सभी सवाल, बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, तन मन से तुम डटे रहो हल होंगे सभी सवाल, पैसा पैसा जोड़ो तो बन जाओगे धनवान, पैसा पैसा जोड़ो तो बन जाओगे धनवान, तोड़ा तोड़ा चलकर ही तो देख सकोगे हिंदुस्तान, थोड़ा थोड़ा चलकर ही तो देख सकोगे हिंदुस्तान, अच्छे अच्छे काम करो और बातें प्यारी प्यारी, अच्छे अच्छे काम करो और बातें प्यारी प्यारी, देश हमारा झूम उठेगा नाच उठेगी धरती सारी, देश हमारा झूम उठेगा नाच उठेगी धरती सारी, बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, तन मन से तुम डटे रहो हल होंगे सभी सवाल, पैसा पैसा जोड़ो तो बन जाओगे धनवान, थोड़ा थोड़ा चलकर ही तो देख सकोगे हिंदुस्तान, अच्छे अच्छे काम करो और बातें प्यारी प्यारी, देश हमारा झूम उठेगा नाच उठेगी धरती सारी। बच्चों अभी हम इस कविता का सारांश देखेंगे। बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, सूत सूत के मिलने से बन जाती है चादर। प्रस्तुत कविता में कवि कहते हैं कि इस कविता में कवि ऐसा कहते हैं कि बूंद बूंद, कविता में एकता में जो बल है, असर जो क्या हो गया दिया गया है, सबके मिलने से ही हिंदुस्तान भी होते हैं। यहां इस कविता में कवि कहते हैं कि बूंद, प्रस्तुत कविता के कवि का आशय ऐसा है कि श्री केदारनाथ कोमल बूंद बूंद से कविता आशय की किरण कविता संग्रह से यह कविता ली गई है। आप हिंदी के समकालीन कवियों में प्रसिद्ध हैं। कौन? हमारा केदारनाथ कोमल जी। इस कविता में एकता में जो बल है उस पर जोर दिया गया है। सबके मिलने से ही हिंदुस्तान है। पानी का हर बूंद मिलकर
अंत में वह बड़ा सागर बन जाता है। जैसे है बूंद बूंद के मिलने से बन जाता है सागर, है ना बच्चों। पानी का हर बूंद मिलकर क्या होता है, अंत में वो बड़ा सागर बन जाती है। सूत सूत की मिलने से बन जाती है सागर। और उसी तरह रुई का हर धागा मिलने से ही क्या होता है, रुई का हर धागा मिलने से वो चादर बन जाती है। क्या बन जाती है, चादर बन जाती है। यही है पहला कविता में। आगे देखेंगे, मिनट मिनट ही तो मिलकर बन जाता है साल, तन मन से तुम डटे रहो, हल होंगे सभी सवाल। कवि ने इस कविता में कहते हैं कि जो पानी का हर बूंद मिलने कर क्या होता है हमको मालूम है, अंत में बड़ा सागर बन जाता है। उसी तरह रुई का हर धागा मिलने से ही बड़ा से चादर बन पाता है ना बच्चों। इसी तरह इस कविता का आशय है कि हर पल, पल का मतलब मिनट, हर पल हर मिनट मिलकर साल बन जाता है। मिनट मिनट ही तो मिलकर, एवरी टाइम्स टुगेदर फॉर्म्स वन अ ईयर, राइट। अगर हम दृढ़ निश्चय के साथ रहेंगे तो कितना भी कठिन समस्या क्यों ना हो, उसको हटकर सामना कर सकते हैं। तभी तो हर समस्या क्या होता है, हल हो सकती है। और ये कह सकते हैं ಅಂದರೆ ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಒಟ್ಟುಗೂಡಿ ಏಕತೆಯಿಂದ ಬಾಳುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಾಧ್ಯ ಎಂಬುದನ್ನು ಹಲವಾರು ಉದಾಹರಣೆಗಳಿಂದ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಕವಿ ಕೇದಾರನಾಥ್ ಕೋಮಲ್ ಅವರು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನು ಹೇಳಿದರು, ಹನಿ ಹನಿ ಕೂಡಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ದೊಡ್ಡ ಸಾಗರವಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ದಾರದ ಪ್ರತಿ ಎಳೆಯೂ ಸೇರಿದರೆ ದೊಡ್ಡ ಜಮಖಾನ ಹಾಸಿಗೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಮಿಷವು ಮಿನಿಟ್ ಹಿ ತೋ ಮಿಲ್ಕರ್, ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಮಿಷ ಸೇರಿ ಅದು ವರ್ಷವಾಗುತ್ತದೆ. ನಾವು ತನು ಮನಗಳಿಂದ ಅಂದರೆ ತನ್ನ ಮನಸ್ಸೇ ಅಂದರೆ ನಾವು ತನು ಮನಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಶಾರೀರಿಕವಾಗಿಯೂ ಹಾಗೂ ಮಾನಸಿಕವಾಗಿಯೂ, ಮೆಂಟಲಿ ಮತ್ತು ಫಿಸಿಕಲಿ ದೃಢ ನಿಶ್ಚಯ ಉಳ್ಳವರಾಗಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಎಂತಹ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಸುಲಭವಾಗಿ ಅದನ್ನು ಬಗೆಹರಿಸಬಹುದು ಅಲ್ವಾ. ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಿರೋದು, ತನ್ನ ಮನಸ್ಸೇ ತುಮ್ ಡಟೇ ರಹೋ, ಹಲ್ ಹೋಂಗೆ ಸಬಿ ಸವಾಲ್. ಅರ್ಥವಾಯ್ತಾ. ಈಗ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ. पैसा जोड़ो तो बन जाओगे धनवान, थोड़ा चलकर ही तो देख सकोगे हिंदुस्तान. पैसा जुटाकर हम धनवान बन सकते हैं, है ना बच्चों. थोड़ा चलते रहने से सारे हिंदुस्तान को समते हैं, है ना. हम हिंदुस्तानी हैं, हम सबके साथ प्यार से बातें करते हुए सब मिलकर अच्छे काम करने से हमारा देश खुशी से झूम उठेगा, समृद्धि से हमारी धरती नाच उठेगी. ಅಂದರೆ ಪೈಸೆ ಸೇರಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಶ್ರೀಮಂತರಾಗಬಹುದು ಅಲ್ವಾ. ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೊ ನೋಡಿಕ್ಕೆ ಹೊಡೆದರೆ ಸೋಡಾ ಅಲ್ವಾ, ಹೀಗೆ ಕತೆ ಸಾಂಗ್ಸನ್ನು ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ವಿ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಪೈಸೆ ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ತೀವಿ. ಅವತ್ತಿನ ತೊಗೊಂಡು ಅವತ್ತೇ ತಿಂದು ಡಮಾರಾಗೋದಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದನ್ನು ಕೂಡಿಸಿಟ್ರೆ ನಮಗೆ ಏನಾರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಸ್ತು ತೊಗೊಬೋದು ಮುಂದಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ, ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ.
ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಪೈಸೆ ಪೈಸೆ ಜೋಡೋತು ಅಂದರೆ ಪೈಸೆ ಪೈಸೆ ಸೇರಿಸಿದಾಗ, ಜೋಡೋ ಅಂದರೆ ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತೀವಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ತೀವಿ. ಬನ್ನಿ ಜಾವಂಗೆ ಧನ್ವಾನ್, ಧನ್ವಾನ್ ಅಂದರೆ ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಹಣವಂತರಾಗಬಹುದು ಅಲ್ವಾ? ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೋದು. ತೋಡ ತೋಡ ಚಲ್ಕರಿ ಅಂದರೆ ತೋಡ ತೋಡ ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಸಾಗುತ್ತಾ ನಡೆದಾಗ ಇಡೀ ಹಿಂದೂಸ್ತಾನವನ್ನೇ ಸುತ್ತಿ ಬರ್ಬೋದು. ಕೈಯಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿದ್ರೆ ಹಲವಾರು ಜಾಗ ಹೋಗ್ಬೋದು. ಕೈಯಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೋಗೋಕ್ಕಾಗುತ್ತಾ? ಹೌದಲ್ವಾ? ಆದರೆ ಈಗಿನ ಪ್ರಪಂಚ ಹಾಗಿಲ್ಲ. ದುಡ್ಡಿದ್ದರೆ ಎಲ್ಲವೂ ಹತ್ತಿರ, ಹೌದು ತಾನೇ? ದುಡ್ಡಿಲ್ಲವೇ ಎಲ್ಲವೂ ದೂರ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ನಾವು ಎಲ್ಲರೊಡನೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವ್ಯವಹರಿಸುತ್ತಾ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗತ್ತೆ, ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಸಂತೋಷದಿಂದ ನಲಿದಾಡುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಸರ್ವತೋಮುಖವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗುವುದು ಆದ್ದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಒಟ್ಟಾಗಿ ನಗುತ್ತಾ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ದುಡಿಯಬೇಕು. ಅರ್ಥವಾಯ್ತಾ? ಹಾಗೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಮಾಹಿತಿ. ಇದಾದರೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ in the present of poem, the author tells that unity of the nation can yield better development of the country. Drop of water makes the huge ocean. Each and every thread makes big carpet. Minute by minute makes a year. Pauses make a rupee. And makes a rich man. Step by step can complete around India. ठीक है बच्चों, यही है मीन्स द पोएम मीनिंग. अर्थात और हम अच्छे अच्छे काम करो और बातें प्यारी प्यारी. If you speak good, if you do good works, and you will be very ನಾಮಾಂಕಿತರಾಗ್ತೀರ, ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರುವಾಸಿ ಆಗ್ತೀರ, ಮತ್ತು ದೇಶ ಹಮಾರ ಝೂಮ್ ಉಟ್ಟೇಗ. ಹೌದು ತಾನೆ? ನಾವೆಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅಚ್ಚೆ ಕಾಮ್ಕರ್ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ, ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಬಾತೇಂ ಪ್ಯಾರಿ ಪಾರಿ ಅಲ್ವಾ? ಮತ್ತು ವ್ಯವಹಾರಗಳು ನಡವಳಿಕೆಗಳು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು. ದೇಶ ಹಮಾರ ಝೂಮ್ ಉಟ್ಟೇಗ, ಆಗ ತಾನೇ ನಮ್ಮ ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಜೂಮುಟ್ಟೆಗ ಅವ್ರು ನಾಚುಟ್ಟೆಗೆ ಧರ್ತಿ ಸಾರಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸರ್ವತೋಮುಖವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗುವುದು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಒಟ್ಟಾಗಿ ನಗುತ್ತಾ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ದುಡಿಯಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ कवि केदारनाथ कोमल. सागर का मतलब क्या होता है? समुद्र सागर, सी. ಸೂತ್ ರೂಯಿ ಕಾ ಧಾಗ, ಹತ್ತಿಯಿಂದ ತೆಗೆಯಲ್ಪಟ್ಟ ದಾರದ ಎಳೆ, ಥ್ರೆಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಸೂತ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ. ಧರ್ತಿ ಅಂದರೆ ಭೂಮಿ, ಅರ್ತ್. ಡಟೆ ರಹನ, ಅಟಲ್ ರಹನ, ದೃಢ ನಿಶ್ಚಯದಿಂದ ಇರುವುದು. ಓಕೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಈ ಪಾಠದ ಈ ಕವಿತೆಯ ಸಾರಾಂಶ. ಅರ್ಥವಾಗಿದೆ ಎಲ್ರಿಗೂ? ಧನ್ಯವಾದ.